आज मी तुम्हाला कापण्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या वाटीप्रमाणे गच्च भरून वाट्या घेतलेल्या आहेत। ह्या 5 वाट्या आहेत आणि ही सपाट वाटी घेतलेलं आहे बरोबर। तर हे अर्धा किलो पीठ आहे। वाटीच्या प्रमाण पण सांगितले आणि वजनाच्या प्रमाण पण मी सांगितलेलं आहे। आता हे मी सगळं साहित्य ह्याच वाटी सेम वाटीप्रमाणे सगळं साहित्य सांगितलेलं आहे। ह्याच्या अगोदर सुद्धा किलोच्या मापाने सुद्धा मी टाकलेले आहेत। त्यासाठी आपल्याला पाहिजे एक गच्च भरून वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बघा ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही। सेम वाट्याचं प्रमाण कमी जास्त बिलकुल नाहीये। आता हे मी साईडला ठेवून घेते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मोठ्या आकाराच्या 3 विलायच्या घेतलेल्या आहेत आणि एकदम थोडंसं जायफळ घेतलेलं आहे। हे जरी नाही टाकलं तरी चालेल, मी थोडंसं टाकलेलं आहे। एक सुंठचा तुकडा घेतलेला आहे, मी कुटून घेतलेला आहे एवढ्या आकाराचा, जी बोटाचा एवढा तुकडा, आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। आता हे काय करणार आहे, मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। बारीक करून घेतलेलं आहे, चाळून घेऊया आपण। आपल्याला ह्याच्यात फक्त 1 चमचाभर टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही। आणि हे जे मोठं जे राहतं ना, ते चहामध्ये वापरा, खूप छान लागतं। चहाचा मसाला वगैरे पण मी अपलोड केलेला आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम आपल्याला मीठ टाकायचं आहे। 1.5 वाटी गूळ बघा मी खिसून घेतलेला आहे, सेम वाटीच्या प्रमाणे, ह्याच वाटीच्या प्रमाणे, ज्या वाटीनं आपण सगळं साहित्य घेतो त्याच वाटीनं खिसून घेतलेला आहे। ह्या वाडग्यात मी काढून घेते। त्याच वाटीनं बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, 2 वाट्या। आता हे काय करायचं माहिती आहे का, आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। गूळ पूर्ण बघा मी वितळून घेतलेला आहे। जर तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर मग 2 वाट्या सुद्धा तुम्ही गूळ घालू शकता अर्धा किलोसाठी। नाहीतर 1.5 वाटी पुष्कळ होतं, पण पूर्ण वितळून घ्यायचा। पाणी थंड होऊन द्यायचं, गरम ओतायचं नाही पाणी। आणि पाणी काय करायचं, थंड झाल्यानंतर शांत होऊन द्यायचं, कारण खाली खडे राहतात। गाळणीनं जरी गाळलं की नाही तर खालची खर सुद्धा त्याच्याबरोबर जाते। तर त्यासाठी काय करायचं, शांत झालं ना पाणी, तर हे पीठ आपण जे घेतलं होतं ना पहिलं, ते चांगलं हाताने आपण हलवून घ्यायचं, कारण आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं। आता मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकणार आहे, 1/4 चमच टाकणार आहे। आणि हे जे मीठ टाकलं होतं पहिलं आपण, त्याला काय मी हलवलेलं नव्हतं। मिक्स करून घेते व्यवस्थित, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे पाहिजे तर तुम्ही तेल पण टाकू शकता, 4 चमचे जरी टाकलं तरी चालेल। गरम करून थंड करून मी टाकणार आहे 2 चमचे फक्त तेल, अशा आकाराचा चमचा आहे। मिक्स करून घेते, सगळीकडे लागलं पाहिजे चांगलं व्यवस्थित। एका वाटीला ना 1 चमच्याच्या प्रमाणात सुद्धा तुम्ही तेल टाकू शकता। गरम घातलं तरी चालतंय, थंड घातलं तर गरम करून पूर्ण थंड करून जरी घातलं तरी चालतंय। सगळीकडे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे बघा शांत झालेलं आहे। आता आपल्याला असं वतून घ्यायचे, थोडं वतायचं, घाई करायची नाही। आता हे एवढं वतलेलं आहे, ठेवून द्यायचं साईडला हे एका बाजूला, आणि मळाय घ्यायचं। आणि आपण कधी पण आता 2 वाट्या पाणी गरम केलं होतं, तर त्याच्याबरोबर थोडंसं जरा जास्त पाणी गरम करून एका साईडला ठेवायचं। कधी आपल्याला पाणीसुद्धा जास्त लागू शकतं। मग काय होतं, आता पाणी लागलं तर मग परत गरम करायचं, मग घाईमध्ये गरम ओतायला लागतं, किंवा मग थंड होईस्तोवर वाट बघायची। तर त्यासाठी थोडंसं पाणी कधी पण एका साईडला गरम करून थंड करून ठेवायचं। लागलं तर टाकायचं, नाही लागलं तर मग चालू शकतं तसं। असं मळत मग ते पाणीसुद्धा आपलं राहिलेलं टाकायचं। आता आपलं राहिलेलं पाणीसुद्धा मी ओतून घेते। हे बघा असं खाली बघा असं राहतं, तर हा गूळ पण राहिलेला आहे खाली। आता तुम्हाला दिसेल बघा खर राहिलेला, हा बेन केमिकल गूळ आहे। मोठे खडे राहतात किंवा खर राहते, हे बघा अशा पद्धतीमध्ये बारीक एकदम। आणि एकदम जर आपण पडदेशी ओतलं तर मग ती राहिलेली रेतीसुद्धा ह्याच्यामध्ये जाते, त्यासाठी तशा पद्धतीत करायचं। हलवून कधी ओतायचं नाही। आता हे आपल्याला बरोबर तेवढं पिठाला पाणी लागतं बघा, एवढं घट्ट बघा मी पीठ मळून ठेवलेलं आहे। आता मी काय करणार आहे माहिती आहे का, अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवणार आहे। बरोबर मला तेवढं पाणी लागलं होतं, आणि थोडंसं पाणी फक्त मी घेतलं होतं वरनं, कारण मी थोडं पाणी एका साईडला ठेवलं होतं काढून। 2.5 वाट्या मी पाणी गरम करून घेतलं होतं, त्यातलं एकदम थोडंसं पाणीला राहिलं होतं। तर अशा पद्धतीत मी मळून घेतलेलं आहे। त्याला वरनं काय करणार आहे, थोडंसं मी तेल लावणार आहे आणि झाकून ठेवणार आहे। कॉटनचा कपडा काय करायचा, स्वच्छ धुवून हलकासा ओलसर करायचा,
आणि वरनं झाकून ठेवायचं. नाहीतर एखादी प्लेट म्हणा किंवा काय म्हणा असं टाकून जरी तुम्ही ते झाकून ठेवलं तरी पण पीठ चालू शकतं. एक अर्धा तासासाठी, 1 तास जरी ठेवलं तरी तुम्ही चालू शकते. आणि मग बनवायला घ्यायचं. पीठ मी झाकून ठेवलं होतं. आपण आता बनवायला घेऊया. चांगलं मळून मळून घ्यायचं आणि असे गोळे करून घ्यायचे. एकदा सगळ्याचे जरी तुम्ही गोळे करून परत कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवले तरी चालतील. तुम्हाला आवडेल असे लहान मोठे गोळे करून ठेवायचे. तर मी थोडासा मोठाच घेतलेला आहे गोळा करून. आणि थोडंसं तेल लावून जरी तुम्ही हे लाटलं तरी चालते किंवा थोडंसं पीठ लावून जरी तुम्ही हे लाटलं तरी चालेल. असं थोडंसं लाटलं की नाही की मग ह्याच्यावर आपल्याला खसखस टाकायची, पसरवायची अशी, म्हणजे ती सगळीकडून लागली जाते. आणि मग त्याच्यावर आपल्याला काय करायचं, लाटणं फिरवायचं. जेवढे हवे आहे तेवढे आपण ह्याला खसखस लावू शकतो. हे बघा मग सगळीकडे होते, कोपऱ्यापर्यंत लागते आणि मग जास्त साईडला होत नाही मग ते. आता पलटी करून पाठीमागच्या साईडला पण तुम्ही लावू शकता अशी खसखस. मग हे बघा एका जागीच मग लागत नाही, सगळ्या साईडनं होते मग अशी. कुठं आपल्याला जर अशी कमी वाटली का नाही तर मग अशी थोडे थोडे परत लावून घ्यायचे. आता हे मी लाटून घेते बघा, सगळीकडून लागलेली आहे. मस्त असं बघा लाटून घेतले. जास्त पण जाड लाटायचं नाही, जास्त पण पातळ नाही. चपातीसारखं लाटायचं नाही, चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं, अशा पद्धतीत. आता हे खसखस लावलेली आहे बघा. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त लावायचे असले तर लावू शकता. आवडीप्रमाणे थोडंसं लहान मोठ्या लाटू शकता तुम्ही. आता कट करून घेते. कापून घेतलेल्या आहेत त्या. एवढ्या कापल्या तरी चालतात. कापण्या म्हटलं की थोड्याशा मोठ्या असाव्यात, मोठ्या कापल्या तरी चालतील. आता मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आपण बघूया गरम झालं आहे का. हे तेल ठेवले बघा गरम करायला. ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेऊया. असं अजून गरम झालं नाही बघा, टाकलं आणि पट करून वर आलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीमध्ये. आता आपण सोडून घेऊया ते पीठ सोडलेलं. आता हे मी काढून घेते. गॅस आहे मिडियम, आणि हे मिडियम गॅसवरच आपल्याला करायचे, फास्ट गॅसवर नाही. बंद चालू किंवा फास्ट गॅस, कमी गॅस असं करायचं नाही आपल्याला. सोडून घेते ते. हे बघा खाली पहिलं चिटकलं हे. ह्याला मी पहिलं वरती करून घेते. सोडून घेते. जेवढं आपल्या कढईत बसेल का नाही तेवढं सोडायचं. घाई करायची नाही, त्या आपाप अशा वर येतात. एकावर एक अशा जास्त पण आपण ह्याच्या सोडायचे नाहीत. आता मी एवढ्याच करून घेणार आहे पहिला. हे बघा अशा वर येतात लगेच. आपल्याला वाटलं की नाही की बाबा ह्या आता वर येईना ती, तर मग थोडंसं हलक्या हातानं असं करायच्या मग ह्या थोड्याशा. कारण की आपण पटपट सोडतो का नाही, मग त्या कधी कधी काय होतं चिटकून पण बसतात मग खाली कढईला. सगळ्या आपल्या वरती आलेल्या आहेत बघा. हलवून घेऊया. असा हलकासा कलर चेंज झाला का नाही की मग काढून घ्यायच्या. जास्त बी लाल भडक अशा करायच्या नाही आहेत. मस्त अशा फुगतात बघा. आता ह्या फुगलेल्या आहेत आणि एकदम सॉफ्ट होतात, कडक वगैरे होत नाहीत. जास्त जर तुम्ही तळत राहिला का नाही तर मग त्या कडक होणार. मग जास्त लाल भडक अशा जर करत राहिला का नाही तर मग त्या कडक होतात. आता आपला तर हा पहिलाच घाणा आहे टाकलेला. मस्त होतात एकदम. काढून घेते ह्या पहिल्या. मस्त बघा फुगलेल्या आहेत ह्या छान अशा. हे बघा बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत. आता ह्या बाकीच्या पण मी अशा पद्धतीनं करून घेते आणि सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. बनवून झालेले आहेत बघा आणि थंड झालेले आहेत. ह्या मस्त अशा फुगलेल्या आहेत बघा टमटमीत. हे बघा एकदम सॉफ्ट, वयस्करांना पण खाऊ शकतात. आतपर्यंत अशा झालेल्या आहेत आणि या सगळ्या झालेल्या आहेत बरं का. एखादी फुगत नाही. आता या सगळ्या बघा अशा फुगलेल्या आहेत का आतपर्यंत, एकदम अशा पोकळ झालेल्या आहेत. हे बघा कोणती पण उचलली तरी तुम्हाला दाखवू शकतात. हे बघा अशा पद्धतीमध्ये. एकदा मी सांगितलेल्या साहित्यामध्ये तुम्ही करून बघा
अर्धा किलोच्या प्रमाणं वाटीच्या प्रमाणं व्यवस्थित सांगितलेलं. हां, गोडीचं सांगितलं आहे मी 1.5 वाटी गूळ घातलेला, पण एवढ्या साहित्यासाठी 2 वाटी गूळ बरोबर होईल. कमी गोड केलं आहे, बिन केमिकल गूळ आहे. करून बघा एकदा. 1 किलोच्या टाकल्यात, 2 वाटीच्या प्रमाणात टाकलेल्या आहेत. कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.